हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण 40 साईजच्या कटोरी ब्लाउजचं कटिंग बघणार आहोत। तर इथे मी पेपर कटिंग करून घेतलेला आहे। पेपर कटिंगचा वापर करून कशा प्रकारे आपल्याला कटिंग करायची ते आपण बघणार आहोत। पेपर कटिंगचा पण व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे। पण आता हा ब्लाउज मला अर्जंट द्यायचा आहे, त्यामुळे ऑलरेडी आहे माझ्याकडे कटिंग। त्याच्यावरून मी तुम्हाला कटिंग कसं करायचं ते सांगणार आहे, कशा प्रकारे आपल्याला पॅटर्न सेट करायचे आणि दोन ब्लाउज एकत्र कसे कट करायचे तेही सांगणार आहे। आणि एकदम नरम ब्लाउज कशा प्रकारे आपण आता 40 साईज म्हणल्यावर खूप हेवी ब्लाउज येतो, त्या तर कमी कपड्यामध्ये कसं ॲडजस्ट करायचं तर तुम्ही बघू शकता। हा जो ब्लाउज पीस आहे याचा जो पन्ना आहे तो खूप कमी दिलेला आहे, बघू शकता। एकदम एवढाच ब्लाउज पीस आहे याचा आणि खूप क्रॉसमध्ये दिलेला आहे हा ब्लाउज पीस, तर बघू शकता। अशा प्रकारे क्रॉस ब्लाउज पीस असल्यावर आपल्याला शिवायला पण खूप प्रॉब्लेम होतो, तर तेच आज आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत। तर इथे बघा, दोन ब्लाउज शिवण्यासाठी इथे मी मॅचिंगचे दोन अस्तर घेतलेले आहेत, दोन्ही 1-1 मीटर अस्तर आहे। तर सगळ्यात अगोदर आपल्याला आता दोन्ही ब्लाउज एकत्र कटिंग करून घ्यायचे, त्याच्यामुळे दोन्ही पण ब्लाउज आहेत ना ते व्यवस्थित आपण एकावर एक ठेवून घेणार आहोत। तर इथे बघा, सगळ्यात अगोदर एक अस्तर ठेवलं, त्याच्यानंतर आता आपल्याला हे दुसरं अस्तर त्याच्यावर ठेवून घ्यायचं आहे। तर बंद बाजू मी माझ्याकडे केलेली आहे। ते इथे बघा, इकडच्या साईडला ही बंद बाजू आहे आणि इकडच्या साईडला ही ओपन बाजू आहे। तर ठेवताना एकदम व्यवस्थित आपल्याला सेट करून ठेवायचं आहे, एकावर एक अजिबात कमी जास्त होऊन द्यायचं नाही। कमी जास्त झालं तर आपला ब्लाउज पण कमी जास्त होतो, त्याच्यामुळे आपल्या ब्लाउजची फिटिंग जी आहे ते व्यवस्थित येत नाही। बऱ्याच जणांना वाटतं की एकत्र ब्लाउज कटिंग केल्याच्या नंतर फिटिंगला व्यवस्थित बसत नाही, तर फक्त ठेवताना व्यवस्थित ठेवायचं, कटिंग व्यवस्थित करायची, मग ब्लाउज जे आहे ते एकदम परफेक्ट असे येते। तेव्हा तुम्ही याला पिना लावून सुद्धा घेऊ शकता, म्हणजे इकडे तिकडे सरकत नाही। ओके, तर इथे बघा, दोन्ही ब्लाउज मी एकावर एक ठेवून घेतलेत। आता मी जेव्हा पण पेपर कटिंग करते त्यावेळेस फक्त पुढच्या भागाचीच कटिंग करते, पाठीमागचा भाग मी प्रत्येक वेळेस कट करत नाही। तर आता आपण जो पाठीमागचा भाग आहे ना तो डायरेक्ट ब्लाउज पीस वरून माप घेऊनच आपण याची कटिंग करून घेणार आहोत बॅक पार्टची। तर इथे बघा, ब्लाउजची उंची आहे आपली 14.5 इंच। ओके, त्याच्यानंतर लगेच आपल्याला इथं पाठीमागचा गळा पण मोजून घ्यायचा आहे। तर पाठीमागचा गळा आहे आपला 4 इंच, म्हणजे खालची जी पट्टी आहे ती 4 इंच आहे। आणि त्याच्यानंतर कमरेचं माप घ्यायचं आपल्याला। तर इथे बघ, कमर येत आहे आपली 31.5 इंच। आता छातीचं एक माप घ्यायचं, आणि छातीचं माप जेव्हा पण आपल्याला घ्यायचं त्यावेळेस नेहमी हुकाच्या साईडने घ्यायचं, लुकाच्या साईडने घ्यायचं नाही, कारण लुकाची पट्टी ही वाढीव पट्टी असते आणि तिथून आपण जर वाढीव पट्टी घेतली तर मग त्याच्यानंतर आपल्या छातीचा भाग जो आहे तो वाढला जातो, म्हणून त्याच्यामुळे पण आपला ब्लाउज बिघडतो। तर इथं बघू शकता 10.5 इंच इथं आपली छाती आहे। सॉरी, मी 40 इंच बोलले। आपली जी ब्लाउज आहे तो 42 इंचचा आहे, 42 साईजचा। ओके, तर इथे बघा, आता सगळ्यात अगोदर आपण उंचीचं माप टाकून घेऊया। तर उंची आपली आली ती 14.5 इंच। ओके, त्याच्यात 1 इंच प्लस करायचं आणि 15.5 इंचावर इथं असं मार्किंग करून घ्यायचं। तर दोन ठिकाणी मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे आपली जी लाईन आहे ती सरळ येते। ते बघा, अशा प्रकारे दोन ठिकाणी मार्किंग करून घेतलं, त्याच्यानंतर अशी सरळ लाईन आखून घ्यायची। आणि आता आपल्याला इथं शोल्डरचं माप टाकायचं आहे। तर 42 साईजसाठी इथं मी शोल्डर घेणार आहे 6 इंच। ओके, इथे बघा 6 इंच मार्किंग करून घ्यायचं। त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर टाकायचं, सॉरी गळा रुंदी टाकायची आहे 2.5 इंच। ओके, शोल्डरचं कंप्लीट झालं। त्याच्यानंतर आता आपल्याला मुंडा टाकायचा आहे 7 इंच। तर अजून एक गोष्ट सांगते, बऱ्याच जणींना काय होतं, शोल्डर उतरतो। तर त्यांचं शोल्डर उतरण्याचं हे एक कारण असतं की त्यांचा जो मुंड्याचा भाग आहे ना तो जास्त असतो, त्याच्यामुळे आपल्याला मुंडा आहे ना थोडासा जास्त घ्यायचा। मुंड्यात बऱ्याच जणींना टाईट झालं की शोल्डर उतरते। आता आपल्याला इथं छातीचं माप टाकायचं आहे। तर छातीचा चौथा भाग किती आला आपला 10.5। तर 10.5 याच्यात काही ऍड करायचं नाही, जेवढं आहे तेवढंच आपल्याला इथं माप टाकायचं आहे। जर आपण अंगावरून माप घेतलं तरच आपल्याला त्यात ऍड करावं लागतं। ओके, तर आपण ब्लाउजून घेतलंय त्याच्यामुळे काहीच ऍड करायचं नाही, जसं आहे तसं घ्यायचं। आणि त्याच्यानंतर साईडला 1.5 इंच आपल्याला इथं शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। ओके, आता आपल्याला पाठीमागचा गळा जो आहे तो डीप नेक आहे जास्त, त्याच्यामुळे इथे बघा आपण अर्धा इंच साईडला इथं क्रॉस केलेला आहे, तिथून अशी क्रॉस लाईन आपल्याला इथून आखून घ्यायची आहे। याच्यामुळे पाठीमागच्या साईडला इथं चुन्या वगैरे येत नाहीत। तर इथं बघा, इथून आपल्याला 1.25 इंचावर मार्किंग करायचं आहे।
इथे बघा 1.25 इंचावर मार्किंग करायचं. हा जो आपण अर्धा इंच दिलाय ना तिथून 1.25 इंचावर मार्किंग करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर मुंडा तुम्ही मोजूनही घेऊ शकता किंवा असाही परफेक्टच येतो. 20 इंच आणि अर्धा इंच आपल्याला शोल्डरच्या शिलाईमध्ये जाणार आहे. ओके. बऱ्याच कस्टमर असे असतात की त्यांचा ना मुंड्याचा पार्ट आहे ना तो हेवी असतो. त्याच्यानंतर आता आपल्याला इथं कमरेचा चौथा भाग टाकायचा. तर कमर आलती आपली 31.5 इंच, तर 8.25 आणि 1 इंच आपल्याला कमरेचा चौथा भाग घ्यायचा. त्याच्यानंतर 1 इंच पाठीमागे आपल्याला जो टक्स देतो त्याच्यासाठी आणि साईडला परत 1.5 इंच शिलाई मार्जिन. वर आपण इथं 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलंय, तसंच खाली पण आपल्याला इथं 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं. ओके. आता आपण गळ्याची मार्किंग करूया. तर गळ्याची मार्किंग करताना मी खालच्या पट्टीचं माप घेते. तर खालची आपली तयार पट्टी होती 4 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करून इथं बघा आपल्याला 5 इंचावर पट्टीचं मार्किंग करून घ्यायचं. सगळ्यात सोपी पद्धत आहे. बऱ्याच मैत्रिणींना वरून गळा मोजता येत नाही की म्हणजे ब्लाऊजवर की किती इंचचा गळा आहे एकदम परफेक्ट. तर ही पद्धत सोपी आहे. खालची जी तयार पट्टी आहे ती मोजायची आणि त्याच्यात 1 इंच प्लस करून पाठीमागच्या याचं मार्किंग करून घ्यायचं. आणि आता बघा खालच्या साईडला आपण 3 इंच घेणार आहोत गळा रुंदी. वर 2.5 घेतलेली आहे. खालच्या साईडला आपल्याला थोडंसं ब्रॉड घ्यायचं आहे म्हणून इथं खालच्या साईडला पण 3 इंच मार्किंग करून घेतलं. आणि हे जे दोन्ही पॉईंट आहेत ते आपण इथं जोडून घेऊया आणि इथं गोल गळ्याचा आकार देऊन घेऊया. तुम्ही दुसरा कुठलाही गळ्याचा आकार देऊ शकता, पण कस्टमरचा गोलच गळा आहे आणि कस्टमरने गोल सांगितलेला आहे. इथे मी गोल गळ्याचा आकार देऊन घेते. तिथे बघा एकदम हलक्या हाताने थोडासा, तर इथून आपलं अंतर आलेलं आहे 1.25 इंच. ओके. अशा प्रकारे इथे बघा पाठीमागचा भाग इथं आपला पूर्ण कंप्लीट झालेला आहे. आणि कटिंग करायचे अगोदर अजून एकदा चेक करायचं, कारण मार्किंग करताना आपला ब्लाऊज आहे तो थोडा इकडे तिकडे सरकतो. त्याच्यामुळे ते बघा व्यवस्थित आपण ठेवून घेतलेलं आहे. आता हे जे आपली पेपर कटिंग आहे ते आपण याच्यावर ठेवून कटिंग करून घेणार आहोत. तर इथला भाग जो राहतो तिथं आपल्याला योगपट्टीचं कटिंग करून घ्यायचं आहे. ओके. तर खालच्या साईडला आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे, जे की आपल्याला शिलाईसाठी जातं. दोन्ही साईडला, वरच्या साईडला अर्धा इंच आणि खालच्या साईडला अर्धा इंच. तर अशा प्रकारे खालच्या साईडला एवढं मार्जिन सोडून आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. तर इथे बघा आपण योगपट्टीचं मार्किंग करून घेतलेलं आहे. तर इथे बघा खालच्या साईडने आपण एवढं सोडलेलं आहे. त्याच्यानंतर इथे मुंडा ठेवून इथे बघा अशा प्रकारे मुंड्याचं मार्किंग करून घेतलं आणि सेम त्याच पद्धतीने इकडच्या साईडला आपण कटोरी ठेवून इथं कटोरीचं मार्किंग करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे इथे बघा पूर्ण मार्किंग झाले. आता मी हे सगळं कटिंग करून घेते आणि इथून खाली आपलं शिल्लक राहिलं याच्यात आपल्याला बाहीचं कटिंग करून घ्यायचं आहे. तर त्याच्या अगोदर मी हे जे पार्ट आपण मार्किंग केलेले आहे ते इथं कटिंग करून घेते. ओके. तर इथे बघा आता हे सगळे पार्टची आपली कटिंग करून झालेली आहे. आता हा जो शिल्लक राहिलेला कपडा आहे अगोदर एका याच्यावर मी इथं बाहीची कटिंग करून घेते आणि नंतर मग दुसऱ्या याच्यावर ठेवून आपण याची कटिंग करून घेऊया. ओके. आता बाहीची कटिंग मी खूप साऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजावून सांगितलेले आहे, त्यानुसारही करू शकता. सव्वा 10 इंच बाही आहे आणि दंडगेर आहे आपला 6 इंच. 10.15 मध्ये 1 इंच प्लस केलं 11.15. आणि 3.5 इंच आपल्याला कॅप हाईट घ्यायची, पण आता 3 इंच मार्किंग करू कारण आपल्याला साईडला जॉईंट द्यायचे आहेत. आणि जॉईंट दिल्याच्या नंतर परत एकदा आपण बाहीचा परफेक्ट असा शेप देतो. आता रॅन्डमली फक्त बॅक पाठीमागचा शेप देऊन इथं बाहीची कटिंग करून घ्यायची, कारण आपल्याला शेप द्यायचा आहे नंतर जॉईंट दिल्याच्या नंतर.
हेवी साईज आहे, त्याच्यातून त्रिकोण हात आहेत. त्या पूर्ण ब्लाऊजची आपण कटिंग करून घेतलेली आहे. आता हे जे आपण कटिंग केलेलं अस्तर आहे ते मेन फॅब्रिकवर ठेवून मी इथं कटिंग करून घेते. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून सांगा, आणि ह्याच्यात तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तेही कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण असेच नवनवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटत असतात. चला भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर याची मी आता कटिंग करून घेते. ओके.